नमस्कार. यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मी नागेश होळकर. तर कृष्णा शामराव काळे यांची मुलाखत घेत आहोत. कृष्णा शामराव काळे यांचा ऊस आहे, त्या ऊसाबद्दल आणि इतर पिकाबद्दल आपण मुलाखत घेणार आहोत. शेतकऱ्याची अवस्था फार बिकट आहे. शेतकऱ्याला फार संघर्ष करावा लागतो, फार मेहनत करावी लागते, अपार कष्ट करावे लागतात. शेतामध्ये खूप मरमर करावी लागते, रात्रंदिवस काम करावे लागते, झटावे लागते. शेतकरी अपार कष्ट करून, अपार मेहनत करून, संघर्ष करून, झटून राबून जगाला पोचतो, सर्वांना पोचतो. शेतकऱ्याशिवाय कोणालाही पर्याय नाही. शेतकरी सर्वांचं जीवन सुखी करतो, आनंदी करतो. शेतकरी या जगाचा पोशिंदा आहे. शेतकऱ्याने मेहनत केल्याशिवाय, शेतकऱ्याने शेती केल्याशिवाय कोणीही चांगलं जीवन जगू शकत नाही. शेतकऱ्याने जर शेती केली, मेहनत केली, संघर्ष केला, जर शेतीत काम केलं तरच इतर सर्वजण आनंदाने जगतात, मजेने जगतात आणि त्यांचं जीवन आनंदी होते. म्हणून शेतकरी सर्वांचं जीवन आनंदी करतो, सुखमय करतो, छान छान करतो, मजेदार करतो. म्हणून शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. शेतकरी सर्वांचं पालन करतो, सर्वांचं पोषण करतो. परंतु एवढी मरमर करून, एवढे अफाट संघर्ष करून, एवढे कष्ट करून शेतकऱ्याच्या पदरात काहीच पडत नाही. शेतकरी जगाला जगवतो पण स्वतः उपाशी राहतो. शेतकऱ्याला कधीच आराम नसतो, शेतकऱ्याला कधीच सुख नसतं, शेतकऱ्याला कधीच एन्जॉय नसतो. शेतकरी सतत कामात असतो, सतत त्याला काम करावं लागतं, संघर्ष करावा लागतो, झटावे लागते, राबावे लागते. सतत कामातच तो असतो. पण शेतकऱ्याला जराही आराम नसतो, जराही सुख नसतं. पण अशा शेतकऱ्याला दिलासा दिला पाहिजे, धीर दिला पाहिजे आणि त्याचंही जीवन सुंदर झालं पाहिजे. असा एक हा शेतकरी आहे. कृष्णा शामराव काळे यांचा ऊस आहे. त्यांची मुलाखत आपण घेणार आहोत. नक्कीच पहा. तुमचं नाव? कृष्णा शामराव काळे. हा कधीपासून ऊस घेता तुम्ही? हा तरी 20-25 वर्ष झाली घेतो. 25 वर्ष. हा. बरं. ऊसामध्ये बरं उत्पन्न पडते वाटतं. हा मस्त पडते. काय अडचणी वगैरे काय अडचणी येत नाही? अडचणी येतात आता पाणी म्हणजे पाऊस हे कमी कमी जास्त झालं तर रोग पडते ना, म्हणजे वाढ कमी होती पाणी जर कमी भेटलं तर. बरं. ऊसाला भाव चांगला आहे? हो भाव बरा आहे पण तरी बी तेवढा काय नाही आहे. ऊसाची म्हणजे कारखाना बदलला की भाव बदलते. म्हणजे बळीराजा कारखान्याला 2800-2900 बरोबर प्रति टन आहे. हा हा. आता इकडे जी शेवण शुगरला किती 2500 बिल काढे. म्हणजे एकदा ऊस गेल्याच्या नंतर ते बिल किती काढीन काय नाही ते आपल्याला शेतकऱ्याला काय माहित नसते. बरोबर. बरं. ऊसाचं बिल लवकर मिळते की पैसे ऊसाचं? हा लवकर जितक्या शेतकऱ्याचे लवकर ऊस गेले तेवढ्याचे लवकर भेटते. जरा लेट ऊस गेला मग त्याचं थोडं लेटच येते. तुमचा ऊस कोण्या कारखान्यात जाते? आमचा जी सेवन शुगर गंगाखेड गोटे काका आणि इकडं बळीराजा शुगर. बरोबर. ऊस नेताना काय अडचणी येत नाहीत की अडथळे काही? नाही अडचणी काय, ते नोंदी प्रमाणे येतात. म्हणजे ऊसामध्ये तुम्हाला बरेच उत्पन्न समजा पडते, फक्त मेहनत जास्त करावी हा लागते, मेहनत. मरमर जास्त करावी लागते. लाईट वगैरे राहते की व्यवस्थित? हा लाईट राहते. लाईट पण आता सध्या लोड शेडिंग कमी केली, आता 6 तास वर आली लोड शेडिंग. म्हणजे तुम्हाला रात्री किंवा बेरात्री जेव्हा लाईट आली तेव्हा जेव्हा कोण्या टायमाला लाईट आली तेव्हा जाणंच लागते, शेतात जावंच लागते. जाणंच लागते. म्हणजे केव्हा येऊ, म्हणजे मरमर करावीच लागते. करावीच लागते, केल्याशिवाय काही नाही. हा. म्हणजे ऊसाची निगा होईपर्यंत उत्पन्न, ऊसामध्ये तुम्हाला बरं उत्पन्न पडते समजा. बरं पडते. पण गेल्या वर्षी काय तेवढं नव्हतं, म्हणजे रोगराई जात थोडी रोगही आली. रोगराई होते. नैसर्गिक आपत्तीमुळे समजा याच्यामुळे काही नुकसान होते. पण नुकसान भरपाईचं काय मोबदला भेटते की नाही सरकारकडून? नाही ऊसाचं काय नाही, पण खडणी ते भेटते थोडी. बरोबर. खडणी भेटते. विमा भरता काय? विमा भरतोच, भेटते. विमा भेटते. दुष्काळ ओढा, ओला कोरडा ते भेटते. बरोबर.
ऊसा व्यतिरिक्त इतर कोणतं घेतात पीक? इतर पीक हळद घेतो, कापूस, हम्म, सोयाबीन. हम्म, आता हळदीचं प्रमाण थोडं वाढे. हम्म, हळदीला 2-3 वर्ष झाला भाव आहे. हम्म. त्याच्यामुळे लोक आता सध्या हळदच घेतात. शेतकरी हळद म्हणजे घेतात. ऊसाचं उत्पन्न कमी करून हळदीकडे वळले थोडे. मग आता याच्यासाठी पाण्याची व्यवस्था कशी आहे? त्याच्यातून आता गंगेहून पापली नाही, हम्म, विहीर आहे, हम्म, हम्म. त्याचं पाणी आहे, बोर आहे की? बोर आहे. बोर आहे म्हणजे तुम्हाला पाण्याची समजा तेवढी काय पाण्याची टंचाई काय नाही. तेवढी टंचाई नाही, फक्त कारण लाईट. गंगा जवळ असल्यामुळं हा, तेवढी पाण्याची काय टंचाई म्हणजे नाही. पाण्याचं टेन्शन नाही. टेन्शन नाही. पाण्याचं टेन्शन नाही. हा. बरं तुम्ही हळद घेता, ऊस घेता, इतर काही पिकं घेता. तर आता बरेच शेतकरी काय करायचे की जे सोपं पडेल तेच पीक घ्यायले. हा हा ज्वारी बाजरी कोणीच घेणार. नाही नाही ज्वारी बाजरीचं पिकच बुडालं असं काय ते समजायचं उत्पन्न काय? नाही नाही कमीच झालं त्याच्यात, तू काय उत्पन्न जास्त वाढणार, हा हा पण त्याच्यामुळं कोणी ज्वारी बाजरी घेणार. ज्वारी बाजरी मग तिकडं कोरडवाहूकडे शेतकरी हा. तेच घेणार. तेच म्हणून सर्व हळद. पाण्याची सुविधा असल्यामुळं कोणी बी 2 पैसे जास्त हो म्हणून ऊस गेला की कोणी लवकर गहू पेरून टाकते, कोणी भुईमूग पेरते. मग जास्त आता ज्वारी बाजरी केळी याचं प्रमाण कमीच नाही नाही झाले. केळी नाहीच, केळी सरासरी आता हे हा. आमच्या गावामध्ये किती लय इथले 10 एक शेतकरी असतात, हा. भरपूर झाली तेवढी. तुमचं गुंज गाव आहे. गुंज तुमचा गाव. तालुका कोणता येते? तुमचा तालुका पालम, जिल्हा परभणी आहे. हा. बरोबर. तसं कसं कारण ज्वारी गहूचं प्रमाण कमी झालेलं आहे ना. हा. आणि जास्त लोक हळद किंवा मग ती मूग उडीद हा. आणि मग मोगोळी थोडं प्रमाण कमी थोडे घेतात ते त्याचं बी पण. प्रमाण पण कमी झाले. कापूस पण तेवढं जास्तीत जास्त म्हणजे ऊस ऊस, आणि हळद, सोयाबीन सोयाबीन, हळद, हळद आणि हेच बऱ्याच पिकं जास्त घेता येतात. कापूस बी बऱ्याच. हा हा मग म्हणजे ज्वारी आपल्याला मिळणार नाही असं काय होईल आता कधी? कारण ज्वारीचं प्रमाण लई कमी झालेलं आहे, गव्हाचं नाही, लई. झाले ज्वारीचं कमी, पण ज्वारी सरासरी आता तिकडे म्हणजे कोरडो भाग, जिथं पाण्याची सुविधा नाही, पाणी उपलब्ध नाही, त्या भागात ज्वारीचं थोडं प्रमाण वाढतंय. ज्वारी महाग होण्याचं हेच कारण आहे की हा, जास्त हा. लोक घेत नाही ज्वारी. हा. आणि गहू ते म्हणजे इकडे पाण्यावर जशी सोयीप्रमाणे आपल्या हम्म. करतात. आमच्या इकडे सुद्धा आधी ज्वारी पेरत होती, पण आता पाणी प्रत्येकाला पाण्याची सुविधा झाली, पाईपलाईन झाली. आता आमच्या इथं डॅम झाला, पाण्याची काय कमतरता नाही. बरोबर. बरं तुम्ही शेती नांगरण्यासाठी बैलचा वापर करता की नाही? बैलाचा म्हणजे बैलाचा आम्ही पाळी उसात हे घालायला करतो. ट्रॅक्टर झाले आता, ट्रॅक्टरनं सरासरी समजे बैलाचं अवजड काम तेवढी ट्रॅक्टरनं सोपे बैलांनी तेवढी. बैलांना सरासरी 50% बैल आले. तेच आता ट्रॅक्टरनंच शेती करायला लोक. ते बैलाचं प्रमाणच कमी झाले. ते बैलांना नांगर पहिला काळ कसा होता की बैल नांगराने शेती करत होते. बैलाशिवाय शेती नव्हती. आता शेतीला म्हणजे ट्रॅक्टरनं शेती झाली. त्याच्यामुळे मग शेतीचा भुसभुशीतपणा ते कमी होत चाललाय ना. सुपीकपणा भुसभुशीतपणा कमी झालेला आहे. त्याच्यामुळे मग पीक काय तेवढं चवदार येईन झाले. मग बैलांनी नांगराचा प्रमाणच कमी झालेले. नाही ते पहिलंच म्हणतात की बा बैलाच्या खुरानं चांगलं असते त्यांच्या इकडे. बैल नांगरी शेती चांगली असते म्हणतात. सुपीक होती, भुसभुशीत या होती. अवजाराने ट्रॅक्टर नाही हे ना होती, खोलवर होती, पण सुपीकपणा नसते ना. हा ते काय असं. आणि तुम्हाला मग शेतामध्ये शेणखत वगैरे टाकता की नाही? हा टाकतो, शेणखत टाकतो, पण सगळ्या शेतीला म्हणजे सगळ्या वावरायला शेणखत पुरी होत नाही. त्याच्यामुळे मग आपल्याला ते रासायनिक युरिया खत वापरावं लागतं समजा. टाकावं लागतं. बरं शेतामध्ये मेंढ्या वगैरे बसवत असाल तुम्ही? हा मेंढ्या शेळ्या आल्या खतासाठी ते एक समजा चांगलं आहे त्यामुळे जरा चांगलं आहे. जमीन चांगली राहते. खत आहे, चांगलं आहे म्हणजे. बरं आहे तुम्हाला समजा उत्पन्न चांगलं पडते समजा ऊसामध्ये याच्यामध्ये चांगलं उत्पन्न समजा येते. धन्यवाद, तुम्ही सर्व चांगलं मुलाखत दिली. तर कृष्णा शामराव काळे यांनी फार चांगली रीतीने मुलाखत दिली. जेवढे प्रश्न विचारले त्याचं चांगल्या रीतीने उत्तर दिले, समाधानकारक उत्तर दिले. त्यांना ऊसामध्ये चांगलं उत्पन्न पडते आणि त्यांचे इतर हळद वगैरे घेतात. ते हळद इतर पिकंही घेतात आणि त्यांना ऊसामध्ये चांगलं उत्पन्न आहे. परंतु त्याची मेहनत जास्त आहे, त्यांची मेहनत जास्त आहे. अपार कष्टामुळे, अपार मेहनतीमुळे, अपार संघर्षामुळे त्यांना उत्पन्न जास्त होतं. परंतु यात कष्ट आहे. शेतकऱ्याला कुठं गावाला जायला जमत नाही, शेतकऱ्याला कुठं काय करायला जमत नाही. शेतकऱ्याला रात्रंदिवस कामच करावं लागतं. शेतकऱ्याला अनेक अडचणी असतात. कधी नैसर्गिक आपत्तीमुळे, कधी ओला कोरडा दुष्काळामुळे त्याला अनेक संकट येतात, अनेक समस्या येतात. परंतु या सर्व समस्यांना, या सर्व संकटांना, अडचणींना शेतकरी तोंड देतो आणि त्याच्यातून संघर्ष करून उत्पन्न काढतो. आणि मग अशा शेतकऱ्याला, अशा कष्टाळू मेहनती शेतकऱ्याला सर्वांची साथ मिळाली पाहिजे, सर्वांनी धीर दिला पाहिजे, दिलासा दिला पाहिजे. आणि कारण शेतकरी हा जगाला पोसतो.
शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे, कारण शेतकऱ्यामुळेच सर्व जग सुखी आहे, आनंदी आहे, मजेदार आहे. शेतकऱ्यामुळेच आपण सुखी राहतो. शेतकऱ्यांनी जर शेतीत पिकवलं नाही, जर शेतकऱ्यांनी शेतीच केली नाही तर आपण खाणार काय? दगडधोंडे तर खाता येणार नाही. म्हणून शेतकऱ्याच्या जीवावरच ही शेती आहे आणि शेतकऱ्याच्या कष्टामुळे, शेतकऱ्याच्या मेहनतीमुळेच, शेतकऱ्याने शेतात काम केल्यामुळेच आपण आनंदाने मजेने जीवन जगतो. म्हणून शेतकऱ्याला साथ दिली पाहिजे. आणि शेतकऱ्याला अनेक अडचणी असतात. शेतकऱ्याच्या मालाला भाव नसतो. जर त्याला माल झाला तर त्याला भाव नसतो, आणि जेव्हा भाव असतो तेव्हा शेतकऱ्याकडे माल नसतो. आणि तसेच नैसर्गिक आपत्ती असते. दुष्काळ, ओला दुष्काळ, कोरडा दुष्काळ, ते शेतकरी पाणी पडत नाही. पीक पेरणी करून ठेवलेली असते, परंतु पाणीच पडत नाही, मग त्याला डबल पेरणी करावं लागते. अशा प्रकारे शेतकऱ्याला अनेक अडचणी असतात. पण अनेक अडचणींना साथ देऊन, या अनेक अडचणींना दूर करून, या संकट समस्यांना दूर करून निखाऱ्या धैर्याने शेतकरी शेती करतो आणि त्यात उत्पन्न काढतो आणि आपल्याला जगवतो, आपल्याला आपलं जीवन सुंदर आनंदी करतो. तसा कृष्णा शामराव काळे यांनी सुद्धा मेहनत अपार केली. त्यांचा ऊस आज चांगला ऊस आलेला आहे. आणि त्यांच्या मागं त्यांच्या एवढं चांगला ऊस येण्यामागे त्यांची मेहनत आहे, त्यांची कष्ट आहेत आणि ते अपार मेहनत करतात. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. धन्यवाद.